Climate change is not just something that we hear in news. It is real and it is affecting people every day. In villages like Tuljapur, farmers are waiting for rain and animals are struggling for water and families are facing many problems. Hello everyone, my name is Monica Arak and in this video documentary we will be talking about climate change. And the topic which I am taking is Changing Climate, Changing Lives, Voice from Tuljapur Villages. In this documentary, we will talk about their lives, their struggle and their strength. And we will also talk to farmers, women, youth and many others to understand how climate change is changing their world. This is not just a story about weather. This is the story about people and their future. माझं नाव सुहास शंकर कांबळे. पहिल्यापेक्षा वातावरण खूप बदलले. पाऊस अचानक कधी पण येतोय, त्यानंतर उष्णता वाढल्यामुळे पावसात काय सांगता येत नाही. अच्छा, ह्या बदलत्या वातावरणामुळे मशीनना काय काय प्रॉब्लेम होतो? बदलत्या वातावरणामुळे जास्त उष्णता वाढल्यानंतर एखाद्या म्हशीला ताप वगैरे येते, आजारी पडते जास्त गरमीनं. त्यासाठी टायमाला धुवून घ्यावं लागतं. अच्छा, बदलत्या वातावरणामुळे मिल्क प्रोडक्शनमध्ये काही कमी जाणवत आहे? हो, कमी होतं ना. आता उन्हाळ्यामुळं जास्त करून सुका चारा असतंय. ओल्या चाऱ्यामुळे जास्त दूध निघते, पण आता ओला चारा नाही, त्याच्यामुळे मिल्क प्रोडक्शन कमी झालं. अच्छा, अशा बदलत्या वातावरणामुळे तुम्ही तुमच्या म्हशीचा बचाव कसा करता? टायमाला पाणी पाजायचं, धुवून घ्यायच्या गरमी पडल्यावर. नंतर काय आजारी पडले तर डॉक्टरकडून माहिती घेऊन मग इंजेक्शन गोळ्या. बदलत्या तापमानामुळे पहिले जसं आजोबा किंवा तुमचे वडील जेव्हा चरायला नेत होते म्हशी, तर आत्ता काय फरक जाणवतो तुम्हाला? बदलत्या वातावरणामुळे पहिल्यासारखा चारा पण येत नाही. प्रदूषण वगैरे, गाड्याच्या प्रदूषणामुळे. पहिलं कसं डोंगर भागात गेल्यानंतर भरपूर चारा येत होता. आता गाड्या ह्याच्यामुळं सगळ्या प्रदूषणामुळं तेवढ्या चाऱ्याला वाढ नाही. वाढ नसल्यामुळं जेमतेम असा चारा येतो, तेवढा पहिल्या एवढा येत नाही. धन्यवाद. माझं नाव नागनाथ अर्जुन क्षीरसागर. तुमच्याकडे किती वर्षापासून गायी आहेत? म्हणजे आता जवळजवळ वडिलाची जिंदगी त्यातच गेली गायवात. आता माझं पण मी जवळजवळ म्हणजे 35-30 वर्षाचा गायीतच आहे. वातावरणामुळे गायींना चारा आणि पाणी मिळत आहे का व्यवस्थित? हा, आता थोडा चारा म्हणजे घरी सांभाळली होती. रानात काय वातावरण हे ऊनकडे असल्यामुळे चारायला नाही, सावलीला जायला पाहिजे. सावली हा, हे असं वातावरणामुळे ऊन तापमान वाढल्यामुळे, पाणी कमी मिळाल्यामुळे गायी वारंवार बिमार पडतात का? पडतात. हा, अच्छा. वातावरण गरम आहे त्यामुळे त्यांना सैन झालं नाही की पडते ते गावी. दूध उत्पादन मध्ये कमतरता जाणवते का? जाणवते. तुमचे जेव्हा वडील सांभाळत होते ना गायी, हा, त्यावेळेस उन्हाळ्यात सुद्धा चारा होता का? हा, त्यावेळेस होता, आता नाही. आता उन्हाळ्यात अजिबात चारा नाही. अच्छा, धन्यवाद. थँक्यू. तुमचं नाव काय काका? बलभीम गोरे, हापशिंगा. किती वर्षापासून तुम्ही शेती करता? शेती मी 20 वर्षापासून करतो. 20 वर्षापासून. अगोदरच्या वातावरणामध्ये आणि आताच्या वातावरणामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? पहिलं वातावरण म्हणजे कसं टायमिंग पाऊस पडत होता. आता कसं वाटलं की कधी उन्हाळा पाऊस पडल्यामुळं शेती कसं करावं शेतकऱ्याला सुधारणं बसा नाही गेली. आताच्या वातावरणामध्ये काय मोठा फरक दिसला तुम्हाला? आताच्या वातावरणात असं झालं की
सरकार मग त्या झाडं लावा देश वाचवा, पण झाडाची तोड भरपूर झाल्यामुळं आपल्याला वातावरणाचा फटका भरपूर झाला, निसर्गामध्ये इतका बदल झालाय या 10 वर्षात तरी माझ्या तर सांगण्यावर. पहिल्या पावसामध्ये पहिल्याच पाऊस रेग्युलर होता का, म्हणजे रेग्युलर यायचं का पाऊस? रेग्युलर यायचा, रेग्युलर तो त्यावेळेस बी होत होता मध्यंतरी, पण अचानक होत नव्हता उन्हाळ्यामध्ये. आता कसा भर उन्हाळा, आता ही कसा नेमका उन्हाळा कडक, त्यात जर आता पाऊस पडल्यानंतर कुठल्या ह्याच्यावर धोरणाने शेती करायची शेतकऱ्यांना, नेमकं काय करावं शेतकऱ्याला प्रश्न पडला ना. आता मशागत करायचा दिवस आहे तर ह्यात पाऊस येते, म्हणजे पुढची अवस्था कशी व्हायची पिकाची आपल्या, असं व्हायला लागलं ना. नेमकं काय करावं हे लक्षात घ्यावं लागेल. तुमचं नाव काय? मनीषा बलदेव गोरे. अच्छा. आजकालच्या वातावरणात तुम्हाला काय बदल जाणवतो? गरमी जास्त होते, गरमी जास्त की वारा सुटले, आभाळ येते, पाऊस येणार, त्यात पुन्हा धावपळ होते जास्त. धावपळ होती जास्त. हां. अच्छा. गरमी परिणाम पुन्हा करतात. परिणाम होतो, म्हणजे वाटोळ होते, पिकाचं आलेले बी नुकसान होते, हां. वरणच वाटोळ होते पुन्हा. हम्म. मग ती सालभर पुन्हा जायची, त्याचं वाटोळच झालं की वाटोळच पुन्हा तुळतुळ करते जीवाने. नमस्कार काका, माझं नाव मोनिका. तुमचं नाव? सुरदास त्रिंबक गोरे. अच्छा. काही गेल्या 15-16 वर्षापासून तुम्हाला काही हवामानात काही बदल दिसतोय का? बदल म्हणजे मागच्या 15-16 वर्षाखाली झाडी खूप होती, आता ती झाडी नाही, म्हणजे कमी झाली झाडी. कमी झाडी झाल्यामुळं टेम्परेचरमध्ये वाढ झाली, म्हणजे काय कंपनी आहे त्या ती प्रदूषण आहे, त्यामुळं पण ही झाले बदल. अशा पावसाच्या हवामानाच्या पॅटर्नमुळे तुम्ही तुमच्या पिकं बदललेत का, किंवा जे पिकं आहेत त्याची लावणी मागं पुढं झालेली का? लावणी पिकं तीच आहेत, लावून मागं पुढे होते, पण ज्यावेळेस निसर्ग बदलते त्यावेळेस पिकाची नुकसान होते. नुकसान होते. हं. माझं नाव सुमित्राबाई सुमित्राबाई माळी. अच्छा. प्रश्न असा आहे की तुमच्या लहानपणीपासून, म्हणजे जसं वातावरण होतं लहानपणीचं तुमचं, आणि आता जे वातावरण आहे याच्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतोय? काय फरक, हे उन्हाचं पुन्हा पाऊस येत नाही वेळेवर, आला तर असं हे जेत येते उन्हाळ्यात. पहिलं टायमाला येत होता पाऊस, आता कधी बी यायला. ठीक आहे, धन्यवाद आजी. माझं नाव हरुबाई. रुबाई. अच्छा. किती वर्षापासून बकरी सांभाळता तुम्ही? मी आता नाही म्हणतर 50-60 वर्ष झालं बकरी सांभाळ. 50-60 वर्ष झाली. अच्छा. पहिल्यापेक्षा आता तापमानामध्ये काय फरक वाटतं का तुम्हाला? वाटतोय ना, आता उष्णता वाढली पहिल्यापेक्षा लय वाढली. हो. अच्छा. आणि आता हवामान जे आता अचानक पाऊस पडतंय, अचानक सगळं बदलतंय. अचानक सगळं बदलतंय, तर पहिले पण तसंच होतं का? नव्हतं एवढं तसं. एवढं नव्हतं. अच्छा. आता जे बकऱ्या आहेत, म्हणजे तुमच्या जवळ इतक्या वर्षापासून होय. आहेत, पहिले जसं सांभाळत असेल बकऱ्या एवढं तापमान नव्हतं. हा. आता एवढं तापमान वाढलंय, तर याच्यामुळे बकऱ्या बिमार पडतात का? हो, पडतेत. आता इथं पाणी वगैरे भेटतंय का बकऱ्यासाठी? नाही, इथं नाही पाणी, तिकडे हापशाला महादेवापाशी. मग कसं करता? हापसून पाणी पाहिजे. अच्छा. मग किती वेळाने आता पाणी प्यायला? आता पाजून आणली, घरून पाजली, तिथं पाजली, आता जाताना घरी पाजायची. आता जाताना घरी पाजायची. झाले 3 टाइम. 3 टाइम. हो, 3 टाइम पाहिजे. आणि पहिले जेव्हा असं म्हणजे 2 टाइम पहिलं पाजत होतो. अच्छा. उष्णता कमी होती, आता उष्णता वाढली, त्याच्यामुळे सगळं हे झालं. जास्त वेळा पाणी पाजायला पाजावं लागतं. चारा कमी पण पाणी जास्त पाहिजे. पहिले जसं तुम्ही लहान होते तेव्हाच वातावरण, आताच वातावरण कसं वाटतं तुम्हाला? काय फरक वाटतंय? हे वातावरण चांगलं होतं, हे जरा हेच आहे किंवा अवघड आहे. अवघड आहे जरा. हा, मग कसं वाटतं वातावरण? अवघड आहे जरा. पहिलं का कसं होतं? चांगलं होतं, हा. आता सगळं बेकार निघायला लागलं. पहिले वातावरण तापमान जास्त नव्हतं, मध्यम होतं. मध्यम होतं. आजकाल काही वर्षापासून तुम्हाला वातावरणात काही बदल दिसतोय का? काय बदल दिसतोय? मनात असा बदल झालाय की उन्हाळ्यामध्ये पाऊस येतो, आणि आता उन्हाळ्यामध्ये जास्त लोकांना असा आजारही खूप होत आहेत. शरद देवदास पवार. प्रदूषणात वाढ झालेली आहे. मानवाच्या अतिरेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वापरामुळे हवामानामध्ये बदल होतो, तापमान वाढतो आणि ऑक्सिजनची कमतरता भासते. आता जास्त खूप विघटन होत चाललेलं आहे आणि हवामान अधिक प्रदूषण होत आहे मानवाच्या अतिरेकामुळे. ऑक्सिजनची कमी झाली, ठीक आहे, तापमान वाढलं, ठीक आहे, गाडी वगैरे या सगळ्यामुळे पण खूप जास्त प्रदूषण वाढलं,
इंडस्ट्रीजचे धुवा पण सगळं याच्यामध्ये वातावरणात मिसळते आणि त्याच्यामुळे उष्णता वाढते. मी सुरेखा धर्मराज मेटकरी, जिजामाता कन्या माध्यमिक शाळा तुळजापूर येथे मुख्याध्यापकपदी सध्या कार्यरत आहे. आता जे क्लायमेट चेंज म्हणजे की हवामान बदल होत आहे, तुम्हाला काय वाटते की हे कोणत्या कोणत्या गोष्टींना अफेक्ट करत आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींना परिणाम करत आहे? प्रामुख्याने जी वृक्षतोड होत आहे हे प्रामुख्याने महत्त्वाचं कारण मला वाटतं. कारण की जेव्हा मी आता विद्यार्थी सर्वेक्षणाच्या दृष्टीने ग्रामीण भागातून शहरी भागातून आम्ही जातो तर तिथे इतके टोलेजन घरं दिसतात की अगदी ते बघून वाटते की किती छान घरं आहेत. पण जेव्हा उकाडा सुरू होतो थंडीच्या कालावधीत सुद्धा तर ते बघून असं वाटते की वृक्षतोड झाली आणि सिमेंटची जंगलं वाढत चालली. तर वृक्षतोड हे मुख्य कारण आहे क्लायमेट चेंजसाठी. कारण त्यातून जे आपल्याला ऑक्सिजन मिळते त्याचं सुद्धा प्रमाण वरचेवर कमी होत चाललेलं आहे. फिरायला माणसं जातात परंतु झाडं शोधायला लागली आहेत की मी कुठल्या सावलीखाली बसू किंवा कुठल्या झाडाच्या भोवती फेरी मारू किंवा कुठल्या झाडाचा आनंद घेऊ. हा आनंद सध्या कमी होताना मला दिसतोय. त्याचं प्रामुख्याने कारण की मानवाने स्वतःच्या भौतिक सुविधांसाठी केलेली वृक्षतोड आणि त्यामुळे त्याच दुष्परिणामानं त्याला स्वतःला सामोरं जावं लागेल. तुमचा काय संदेश आहे विद्यार्थ्यांना? विद्यार्थ्यांना संदेश आहे की पर्यावरण संतुलन राखण्यामध्ये पहिल्यांदा आपण आपल्यापासून सुरुवात करायची. आपण वृक्षतोड करायची नाही किंवा झाडं येता जाता पानं तोडायची नाहीत. फांद्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी त्या आपण पाळायच्या. किमान आपल्याला शक्य आहे की दुसऱ्यांना सांगा तोडू नका, दुसऱ्यांना सांगा फांदी कापू नका. त्यावेळेला दिसतं की वृक्ष तोड होते पण आम्ही बघतच जातो. तर असं न करता जेवढं शक्य, मला एवढं तर शक्य होऊ शकतं की बाबा हे तोडू नको किंवा झाडाला पाणी घाल, वाळू देऊ नको, एवढं तरी आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे. शाहूराज किशन लोखंडे. त्यावेळेस गरमी होती पण थोडा परिणाम कमी होता. आता थोडा जर ह्या 4 वर्षात परिणाम जास्त वेगळा वाढला. खूप उष्णता वाढली. अच्छा, तुम्हाला आता आणि निसर्ग कधीही येऊ लागला. निसर्ग कधी पण कधी येऊ. निसर्ग फक्त जून मध्ये मेच्या 20 तारखेनंतर कधी तर ढगाळ वातावरण व्हायचं. आता एप्रिल बी, मे बी, जून बी, कधी बी पाऊस चालतो. याचा परिणाम फक्त शेतकऱ्याला होतो त्रास. दुसऱ्या शहरातल्या लोकांना काही होत नाही त्याचा परिणाम. फक्त शेतकऱ्याचं तकलीफ, नुकसान आहे. करावं लागतंय. शहरातल्याला काय नाही, विजा कडकणे ही शेतकऱ्याला तकलीफ आहे. असं ग्रामीण शहराच्या लोकांना काही तकलीफ नसतो. त्यांना बी असतो तकलीफ पण तेवढा नाही. जास्त ग्रामीणला जास्त. The finding shows that climate change is affecting farmers, animals, and daily lives. Rainfall has become irregular and temperature are rising. Because of this, crops are getting damaged, milk production is decreasing, and farmers are facing loss of income. Animals like cows, buffaloes, and goats are getting sick due to heat, lack of water, and less green fodder. Water scarcity is also increasing. To solve this problem, we should plant more trees, save water, and reduce pollution. Farmer can use better methods and grow that crops that need less water. People should give proper care, water, and shade to animals for better future. Even small action like saving water, trees can change our world for better.